मंडळी, यंदा देवउठणी एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. आणि या दिवशी फक्त एक उपाय तुमच्या आयुष्यातील समस्या, दुःख, सततच्या अडचणी दूर करू शकतो. हा उपाय कोणता आहे, तो कसा करावा आणि कधी करावा याबद्दल चला सविस्तर माहिती समजून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, तुमच्यापैकी 70% लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती. कार्तिक महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठणी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. दिवाळीनंतर ही एकादशी येत असते. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी केलं जातं आणि कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशीला देव जागृत होतात, म्हणून या एकादशीला देवउठणी एकादशी म्हणतात. या दिवसानंतर शुभ कार्य सुरू होतात. या दिवसापासून तुळशी विवाहाचे आयोजन केलं जातं. पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:46 सुरू होणार आहे आणि 12 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 4:04 ही तिथी समाप्त होईल. त्यामुळे 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी उपवास पावित्र्य राखण्यासाठी भक्तांनी द्वादशीच्या कालावधीत 13 नोव्हेंबरला सूर्योदयानंतर आणि आदर्शतः दुपारच्या आधी उपवास सोडणं आवश्यक मानलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं गेलंय. त्यासाठी या दिवशी काय करावं, तर पवित्रता आणि भक्तीसाठी आपलं घर स्वच्छ करावं. फुलांनी आणि दिव्यांनी पूजास्थान सजवावे. स्वच्छ आसनावर भगवान श्रीहरी विष्णूंचे चित्र किंवा मूर्ती ठेवावी. एकादशीला सूर्योदयापासून उपवास सुरू करावा. भगवान श्रीहरी विष्णू यांना फुले, धूप, दीप अर्पण करावा. शांती आणि आशीर्वादासाठी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा आणि भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मंत्रांचा जप सुद्धा करावा. जसं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त तुळशी ही पवित्र वनस्पती भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रिय आहे, म्हणून भक्त या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळशीची पानं अर्पण करतात. मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही. ती आधीच तोडून नंतर या दिवशी श्रीहरी यांना तुळस अर्पण करावी, प्रसाद अर्पण करावा आणि संध्याकाळच्या आरतीने पूजेची सांगता करावी. देवउठणी एकादशी ग्यारस व्रत पाळणं आणि हे विधी केल्याने मन शुद्ध होतं आणि जीवनात समृद्धी, शांती आणि परिपूर्णता येते असं मानलं जातं. देवशयनी एकादशीचे महत्त्व धार्मिक विधींच्या पलीकडेही आहे. कारण भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्याच्या विश्रांतीच्या कालावधीत जागृत झाल्याचं हे प्रतीक मानलं गेलंय. हिंदू पौराणिक कथेनुसार चातुर्मासात भगवान श्रीहरी विष्णू आषाढ महिन्याच्या शयनी एकादशीला वैश्विक निद्रामध्ये म्हणजेच योगनिद्रामध्ये जातात आणि कार्तिक महिन्यात देवउठणी ग्यारसला जागे होतात. विवाह आणि इतर धार्मिक समारंभ सारख्या शुभ प्रसंगाची सुरुवात या दिवसापासूनच होते, म्हणून जागरण आनंदाचा कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूचे विविध अवतार आणि वाईटावर विजयाचे प्रतीक असलेल्या त्यांच्या दैवी कृत्यांचे स्मरण करतो. देवउठणी ग्यारस हा सण भक्तांना भगवान श्रीहरी विष्णूकडून आशीर्वाद आणि संरक्षण मिळवण्याचे महत्त्व स्मरण करून देतो. या दिवशी व्रत आणि विधी करून श्रीहरीचे स्मरण केलं जातं. भक्तांचा असा विश्वास आहे की यामुळे नकारात्मक प्रभाव कमी होतो, वाईट कर्म आणि जीवनातील अडथळे यांपासून मुक्ती मिळू शकते. देवशयनी एकादशीला भगवान श्री विष्णूंना समर्पित मंत्राचा जप केल्याने मन एकाग्र होण्यास आणि देवाचे आशीर्वाद आकर्षित करण्यास मदत होऊ शकते असं मानलं जातं. भगवान श्रीहरी विष्णूंचे स्मरण करण्यासाठी पुढील मंत्राचा जप केला जाऊ शकतो. तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तो आदर व्यक्त करतो आणि त्याच्या कृपेला आमंत्रित करतो. देवउठणी एकादशीच्या पूजेच्या वेळी हा जप केल्याने शांती, समृद्धी आणि अडचणींपासून संरक्षण मिळतं असं मानलं जातं. भक्तांनी जप केलेला आणखी एक लोकप्रिय मंत्र म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. भगवान श्री विष्णूच्या 1000 नावांचा समावेश असलेलं हे एक आदरणीय स्तोत्र मानलं गेलंय. या शक्तिशाली प्रार्थनेचे पठण केल्याने भक्ती वाढते आणि भगवान श्री विष्णूंची ऊर्जा आणि संरक्षण मिळण्यास नक्कीच मदत मिळते असं मानलं जातं.
तर आपणही या मंत्राचा जप नक्कीच करू शकतो. आता या दिवशी करायचा महत्त्वाचा उपाय जाणून घेऊया. हा उपाय केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदलही दिसून येतात असं म्हणतात. त्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंना फक्त एक नारळ अर्पण करावा याचं विशेष महत्त्व आहे. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा ही व्यक्तीवर राहते असं म्हणतात. हा उपाय कधी करावा तर एकादशीच्या दिवशी पासून कोणत्याही बुधवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी. कारण बुधवार हा बुध ग्रहाशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह भगवान श्री विष्णूंचा मंत्र आहे. त्यामुळे बुधवारी भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना नारळ अर्पण केल्याने बुध ग्रह बलवान होऊ शकतो. नारळ हे जीवनाचं प्रतीक मानलं जातं. त्याचे 3 भाग त्रिमूर्ती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. नारळात जीवनदायी पाणी असतं म्हणून ते देवाला अर्पण केल्याने आपण त्याच्याकडून आशीर्वाद प्राप्त करू शकतो असं म्हणतात. या व्यतिरिक्त गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूंना नारळ अर्पण केल्याने गुरुदोषापासून आराम मिळू शकतो. गुरुवारी भगवान श्री विष्णूंना नारळ अर्पण केल्याने संपत्ती वाढते. जर कोणत्याही व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूंना नारळ अर्पण करावा असं म्हणतात. यामुळे शुभ परिणाम नक्कीच मिळू शकतो. आणि शुक्रवारी भगवान श्रीहरी विष्णू यांना नारळ अर्पण केल्याने आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते. शुक्रवारी माता लक्ष्मी सोबतच भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना नारळ अर्पण करणे देखील शुभ मानलं जाऊ शकतं. जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर शुक्रवारी भगवान श्रीहरी विष्णूंना नारळ अर्पण करावा. यामुळे आपली समस्या नक्कीच दूर होण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं. आता एकादशीच्या दिवसापासून कोणत्याही दिवशी हा उपाय का करावा? तर प्रबोधिनी एकादशी म्हणजे देवउठणी एकादशी पासून भगवान श्रीहरी विष्णू हे 4 महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात. त्यानंतर सर्व शुभ कार्य सुरू होतात. शिवाय शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह सुद्धा प्रबोधिनीला रात्री होतो. तुळशी मातेच्या विवाहानंतरच लग्न कार्यालाही सुरुवात होते आणि प्रत्येक शुभ कार्याला या दिवसापासून सुरुवात केली जाते. आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्याचं सांगितलं जातं. म्हणून या दिवसामध्ये हा उपाय केला जाऊ शकतो, ज्याचे आपल्याला योग्य फळ नक्कीच प्राप्त होऊ शकतात, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. शिवाय चातुर्मासाचे निद्रेतून जागे झाल्यावर देवउठणी एकादशीच्या दिवशी भक्त देवाचे भव्य स्वागत करतात. एकादशीचे व्रत नारायणाला समर्पित केलं जातं. जे व्रत करत नाहीत तेही विधीपूर्वक फक्त भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करून त्यांचं स्मरण करू शकतात. असे केल्याने वैकुंठाची प्राप्ती होते असं मानलं जातं. तर यंदा देवशनी एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आहे आणि या दिवशी तुम्ही हे उपाय करून तुमच्या जीवनात सुद्धा चमत्कारिक अनुभव नक्कीच घेऊ शकता. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.